कल्पेश बॉलर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. वैयक्तिक पाहिलं सांघिक कोट्यातील द्वितीय षटक, प्रथम षटक सांघिक कोट्यातील आणि वैयक्तिक कोट्यातील प्रथम षटक गावठाण रेडकडून भूषण आणि संकेत ही जोडी आहे. खरं तर सदाशिवची कांबेर यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान. त्याचबरोबर बळीरामजी मुंडे यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. त्याचबरोबर दीपक काका यांचा देखील उपस्थित. सगळ्यांचंच पुढे एकदा स्वागत करूयात. मॅचकडे वळूयात. कल्पेश पहिल्याच बॉल टॅप केलंय. एक धाव सहजरित्या या ठिकाणी मात्र कंप्लीट करण्यात येते. श्री गणेश केलं एक आकड्यानं धावफलकावरती प्रगती पुस्तक आपण या ठिकाणी पाहायला मिळतं. एक धाव संख्या धावफलकावरती अंकुश भाऊ कांबेरे आपल्याला देखील विनंती आपण देखील यावं. हॅलो चालू प्रसाद येतोय बॉलवरती. खरं तर 2 धावा कंप्लीट केल्या त्या ठिकाणी भूषणनं. धावसंख्या 2 या आकड्यांना बदल केला जाईल. 5 धावसंख्या धावफलकावरती मात्र लागले जात आहेत. पाच धावसंख्या धावफलकावरती मात्र लागले जात आहेत. डॉट बॉल येतो. कल्पेशची खूप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल या ठिकाणी. 5 धावसंख्येवरती थांबवलं. धावा टाकल्या तब्बल 'हुक' केलंय बॉलला आणि फेकलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावसंख्येसाठी. पुढे एकदा कल्पेश बॉलिंग ट्रॅकवरती षटकार आलाय. खोला टाकले बॉल. डायरेक्ट हिट. संकेत होईल बाद. आणि सेमीफायनल मध्ये आपण पोहोचलोय. खरं तर चांगलं मॅच खेळून 3 मॅच खेळून आज 4थी मॅच खेळायला आपण पोहोचलोय. सेमीफायनल मध्ये पदार्पण झालं. तर कृपया आपल्याला विनंती आहे की थोडंसं टीम स्पिरिट आणि स्पोर्ट्स स्पिरिट राखून आपण आर्ग्युमेंट करू नका. पंचांची जो डिसिजन दिलाय खरं तर पंचांनी तो एक्सेप्ट करून आपण मैदानातून बाहेर यावं.
संकेतला आता परतावा लागेल या ठिकाणाहून आणि न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल होईल. दिनेश दिनेश बॅट्समन आता मैदानावरती दाखल झालाय. धावफलकावरती धावा तब्बल 11 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. एक षटक या ठिकाणी मात्र संपुष्टात आलं. आता अमोलची गोलंदाजी चालू आहे प्रगतीपथावरती. कोण फर्स्ट सेमीफायनलची मॅच आहे खरं तरी. खूप चांगला बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. अमोलची गोलंदाजी चालू आहे. डॉट बॉल आलाय. संकेत बाटवर दिलाय बॉल. योगेश जज करणार का बॉलला? त्याच्या देखील आवाक्या बाहेर. योगेश बदला प्रेक्षक. बॉल लाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावसंख्येसाठी भूषणच्या बाटमधून. किक झाली योगेश दादाची मैदानावरती, कारण की जी चेंडू अडवण्याची पद्धत योगेश दादाची होती ती पूर्ण ब्लॉक करून चेंडू अडवला जायचा योगेश दादाकडून. आणि आता सिंपल चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला लेझी आणि बॉल गेला बाउंड्रीच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी आलाय चौकार. चौकाराच्या साह्याने धावफलक मात्र बदलला गेला आणि धाव येऊन पोहोचतात धावफलकावरती त्या तब्बल 23 धावसंख्या धावफलकावरती झालेले. षटक क्रमांक 2 या ठिकाणी मात्र संपले.
नयन येतो हातास लांगोरच्या षटकामध्ये शेवटचा अंतिम सेमीफायनल मधील शेवटचा षटक फेकण्यासाठी हे सत्र समाप्तीसाठी हे षटक नयनच्या हातामध्ये देण्यात येत आहे. खूप चांगला बॉल, वाईट बॉल, पंचांनी वाईट चेंडू घोषित केला. अतिरिक्त चेंडू, धावसंख्या देखील आकड्यांना बदल केला जाईल. 24 धावसंख्या धावपळावरती लागले जात आहेत. 18 चेंडूंनंतर हा एक वाईट अतिरिक्त चेंडू नयनचा आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटक पकडलेत नयनने अद्याप. 18 चेंडूंच्या नंतर नयनचा हा अतिरिक्त चेंडू, पहिला अतिरिक्त बॉल आजच्या दिवसातील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. संपूर्ण स्पर्धेतील नयनचा वैयक्तिक अतिरिक्त चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. दोन आल्या धावसंख्या, 2 आकड्यांना बदल केला जाईल. धावपळक मात्र जाऊन पोहोचले 26 आकड्यावरती. 26 धावसंख्या धावपळकावरती लागल्या जात आहेत. क्षेत्ररक्षणात थोडी विविरचना केली जाते. थोड्या धावसंख्या आता जास्त वाटायला लागल्यात की काय असं वाटतं आता प्रेक्षकांना, खेळाडूंना देखील आकार, खेळाडूंना मैदानावरती. कारण की अंबरपाडा टीम खूप चांगली कालच्या दिवसामध्ये कामगिरी केली. खरं तर बाद घोषित झाला. त्यानंतर चोरावली टीम होती का, अंजप टीमचा तो 3 मॅच इतके भयंकर जिंकले ना, ते इतके भयंकर जिंकले ना अंजप टीम, की मग शेवटच्या मॅचमध्ये शेवटी अंबरपाडा टीमनं जी झेल सोडली आणि त्यानंतर भूषणनी केलेला पराक्रम, वैयक्तिक 46 धावसंख्येचा मैदानावरती लांबच लांब प्रत्येक बॉलवरती षटकार किंवा चौकार, प्रत्येक बॉलरवरती तो मात्र हवेश ठरला होता. वैयक्तिक तो 46 धावसंख्येवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि सांघिक 52 की 53 धावसंख्या काल झाली होती कदाचित त्यांची. 52 धावसंख्या झाली होती. 53 धावसंख्येची गरज होती. भूषण नॉट आउट खेळला कारण की पहिल्या षटकामध्ये 3ऱ्या की 4थ्या चेंडूवरच झेल जी पॉपिंग क्रीजवरती सुटली आणि त्यानंतर केलेला प्रहार भूषणने खूप चांगली बॅटिंग काल भूषणची राहिली. अंजप टीम खरं तर 3 मॅच इतके भयंकर जिंकून आली होती ना, प्रत्येक टीमला अगदी वन साइड हरवलं मायनाला हरकत नाही अशी जिंकून आली. आणि त्यानंतर शेवटच्या क्षणी अटॅक केलंय नयनचा सूर गवसला आणि फेकलाय बॉलला बाहेर. बाउंड्री लाईनच्या 6 धावसंख्येसाठी येतो षटकार. गावदेव चषक आयोजित आपण पाहाल क्रिकेट संघ नेवाळ यांच्या वतीनं भरवण्यात आलेले जे गावदेव चषक 2024 पर्व चौथे पदार्पण करते. चौथ्या पर्वामध्ये 4 दिवसाची ही स्पर्धा, त्याच्यातील दुसरा दिवस पहिली सेमीफायनल सर्वांच्या भेटीला येथे. कल्पेश आलाय चेंडू खाली, जर्जर झालं, शेवटच्या क्षणी परतला. आता एकच धावसंख्येत एकी आकड्याने बदल केला जाईल आणि धावपळक मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 33 आकड्यावरती. 33 रन लॉस ऑफ द 1 विकेट्स. 33 धावा झाल्यात आता धावपळकावरती. अजूनही 2 चेंडूंची गरज. हा देखील मोठा फटका, बॅक टू बॅक. एक षटकार आला, त्यानंतर सिंगल आणि पुन्हा एकदा आला षटकार.
चौकार आला, 5 धावसंख्या धावपळावरती लागल्या जातात. 2 बॉलमध्ये बनवल्यात 5. योगेश स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. टाप केल्या बॉलला, कलात्मक फटका, फक्त दिशा दिली. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न. आउटफील्ड थोडी फास्ट आहे, बॉल थांबत नाही. गोलच्या वेगानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावसंख्येसाठी योगेशच्या बॅट मधून येतोय दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे चौकार लिए धावपळकमध्ये जाऊन पोहोचेल ते तब्बल 9 या आकड्यावरती. 9 धावसंख्या धावपळकावरती सरासरी गाठायची असेल तर अजून 6 धावसंख्या किमान बनणं गरजेचं आहे, किंवा या धावसंख्येची सरासरी आली की उंच फटके घेणं खूप गरजेचं असणार आहे. स्ट्रेट ड्राईव्ह, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार, हॅट्रिक, एकदा जोरदार टाळ्या. 3 चेंडूंवरती 3 चौकार योगेश कांबरच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतात. 13 धावसंख्या धावपळकावरती लागली जाते. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. तीन चेंडूंवरती 3 चौकार, शफल झाला. टाप केल्या बॉलला आडव्या फळीनं. खरं तर सरळ बॅटनं फटके येत आहेत, तर आता आडवी फळी खेळण्याची गरज नव्हतीच. एक धावेने धावपळक मात्र जाऊन पोहोचले तब्बल 14 या आकड्यावरती. 14 धावसंख्या धावपळकावरती लागली जाते, कारण की सरळ बॅटीनं 3 चौकार आल्या होत्या. कदाचित ही बॅट देखील सरळ फिरवायची होती योगेश कांबरेला. थोडीशी गफलत झाली त्यामध्ये देखील. पुढे शेख जयेश, फुल टॉस बॉल, कलात्मक फटका दिलाय त्यावर टोला. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट इज मार्ट हिट. षटकार. जी गरज आहे, प्रति षटकाची सरासरी 13.0च्या सरासरीने आता पोचायचं म्हटलं तर प्रत्येक चेंडूवरती 1 धाव 2 धाव येणं गरजेचं आहे. एक षटकार जरी आला तरी मॅच बनून राहू शकते, किंवा एक मॅच मध्ये 3 षटकार आले तर मॅच अगदी सोप्याच्या दिशेने जाऊ शकते. पण समीकरण जर जुळवायचं असेल ना अजिंक्य, तर षटक रचना ही प्रत्येकी 2 षटकाची हवी. व्यावसायिक क्रिकेटचं नियोजन खरं तर की अजिंक्यने आज खरं तर विक्रम बनवलाय. 2 मॅन ऑफ द मॅच, विकेट हॅट्रिक देखील पाहायला मिळाले. आमच्या गोट्याने देखील ओव्हर खूप चांगले टाकले. बॉलिंग कदाचित मागील मॅचकडे त्याच्याकडे देखील बॉलिंग दिली असते. खूप चांगला फटका या ठिकाणी एक्झिक्यूट केला. 1 धाव कंप्लीट केली जाईल. एकच धाव येते या चेंडूवरती. धावसंख्येत देखील आकड्यानं बदल केला जाईल. धावपळक मात्र जाऊन पोहोचेल तब्बल 21 आकड्यावरती. 21 धावसंख्या धावपळकावरती मात्र लागली जाते. रोशनकडे क्षमता आहे गोलंदाजाच्या विरोधात फलंदाजी तितक्याच ताकदीने करायची, कारण की बाहेरचा जर विचार केला 38च्या बाहेर 4 क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर
एक यष्टीरक्षक गोलंदाज फर्स्ट स्लिप सेकंड स्लिप त्यानंतर लो मान्स लँड मध्ये खेळाडू या ठिकाणी आपल्याला बॉल मिळतो. व्हाईट बॉल अतिरिक्त बॉलची सांगता. धावसंख्येत देखील आकड्यानं बदल केला जातो आणि धावपळक मात्र जाऊन पोहोचेल तब्बल 22 या आकड्यावरती. 22 धावसंख्या धावपळकवरती आता मात्र येऊन पोहोचले. भूषण बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतो. अष्टपैलू च्या भूमिकेत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. भूषणची गोलंदाजी चालू आहे. 30 यार्डच्या अगदी 2 पावलं नंतर बॉलिंगला सुरुवात केली. रोशन स्ट्रान्सवर त्याच्या उभा आहे. स्ट्रोक घेतला. पॅरल स्ट्रोक झेल सोडली आहे रोशनची. एक केली कंप्लीट. खरं तर नो चेंडू पण सर नो कोणता ओव्हर स्टेप. थँक्यू. फ्री हिट असेल. कदाचित या बॉलवरती क्षेत्ररक्षण चेंज होऊ शकतं. बावलोली टीमनी या गोष्टीकडे सगळ्यात जास्त फोकस केलं पाहिजे. ज्यावेळेस झेल उडते आणि सुटते ना त्यावेळेस त्यांचं लक्ष राहत नाही की खेळपट्टीवर फ्रीड आहे. या बॉलवरती सुवर्ण संधी फक्त धावबाद असेल याची नोंद घ्यायची आहे दोन्ही खेळाडूंनी. मोठा फटका सजवलं या ठिकाणी. एक कंप्लीट एकच असेल. धावसंख्येत देखील आकड्याने बदल होईल. धावपळक मात्र जाऊन पोहोचेल 25 या आकड्यावरती. 25 धावा करदी लागलाय. भूषणची गोलंदाज अगदी बेंबीच्या देठापासून ओरडला. खरं तर बॉल टाकल्यानंतर आत्मविश्वास जास्त होता बॉलमध्ये पण ताकद कमी पडली खऱ्या अर्थानं. खूप चांगला वेग पडल्यानंतर थोडीशी उचली घेतली बॉलनं. थोडं वळण देखील घेताना आपल्याला पाहायला मिळालं. डॉट बॉल आला. 3 चेंडू अजून शिल्लक आहेत. 9 चेंडूंमध्ये करायच्या 21. किमान या बॉलवरती षटकार जर आला तर मॅच मध्ये अगदी इझी बनून राहू शकतं. 50-50 बॅलन्स सेट मॅच होऊ शकते. सफल झालाय खेळाडू. बॅकफुटवर आलाय. पंच केलाय आणि बॉलला फेकलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी येतोय चौकार. तब्बल 29 आकड्यावरती आता करायच्यात 8 बॉल मध्ये. 8 मध्ये 17 करायच्यात. 2 चेंडू अजूनही शेष. डान्सिंग द डाऊन खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील लिडिंग घ्यायची मागितली. 3 चेंडू खेळल्या त्यामध्ये 1 चौकार. म्हटलं तर 3 चेंडूंवरती आल्या 4 धावसंख्या. या बॉलवरती जर मोठा फटका आला कदाचित भूषणच्या. हा मोठा फटका एक्झिक्यूट केलाय. बॉल त्याच्या आवाक्या बाहेर. बॉल लत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी रोशनच्या बॅट मधून नवसंजीवनी उमटवणारा वावळोलीकरांसाठी आलेला दर्जेदार षटकार. सहा बॉल मध्ये 11 करायच्यात. शांतता राखा जरा शांतता. 6 बॉल मध्ये 11 करायच्यात. नयनने 3 मॅच चांगली गोलंदाजी केली. चौथा मॅचला डायरेक्ट चाबूक नयनवर वडले गेले. 3 षटकार आले.
चार चार षटकांची भर शेवटच्या षटकात मध्ये त्यानं भरून काढली खरं तर. चला फास्ट घ्या फास्ट. 6 मध्ये करायच्या 11. संकेत देतो बॉल ट्रॅक वरती. थोडा शफल झालाय. फिरून खेळण्याचा प्रयत्न. वाईट बॉल. पंचांनी वाईट घोषित केलाय. 6 मध्ये करायच्यात आता 10. 6 ला 10 बनवायच्यात. एक मोठा फटका. मॅच मध्ये शिरकाव वावलेली टीम करू शकते. आणि सुरुवातीचे 2 चेंडू आत्मविश्वास आत्मबळ डॉट बॉलला वाढवू शकतात. खूप चांगला फटका. लॉंग द कार्पेट. भूषण येतोय बॉल वरती. एक धाव केली कंप्लीट. धावसंख्येत एका आकड्यानं बदल केला जाईल आणि जाऊन पोहोचेल ते तब्बल 37 या आकड्यावरती. आता करायच्या तब्बल 5 मध्ये 9 करायच्यात. संकेत ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. संकेत बॉलिंग ट्रॅक वरती. हा देखील लॉंग द कार्पेट आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. चार मध्ये 8 करायच्यात. योगेशुल बाद. जर एक्झिक्यूटिव्ह केला तर आतील 2 धावसंख्या. चौकार आले तर आतील 3 बॉल मध्ये 4 धावसंख्येचं समीकरण राहील. घाई केली थोडी. त्यानंतर धावबाच्या स्वरूपात योगेश कांबर देखील बाद झालाय. त्यानंतर न्यू बॅट्समन आता मैदानावरती दाखल होतोय. अमोल मोडक अमोल रोशन ही जोडी आता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती संकेत आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्याला संकेत 4 मध्ये 8 बनवायच्यात. बोल्ट येतो या ठिकाणी. यष्टा उद्ध्वस्त त्रिफला चित फर्निचर डिस्ट्रॉ बंद केलं जातं आता या ठिकाणी. वरती जर स्ट्राईक मिळाली रोशनला तर तो मॅच देखील फिनिश खेळण्याच्या प्रयत्नामध्ये जरूर तो प्रयत्न करेल मैदानावरती. आणि कदाचित प्रसादच्या बाटला जर बॉल कलेक्ट झाला ना तर प्रसाद देखील येणाऱ्या चेंडूवरती मॅचचा निकाल लावू शकतो. या खेळाडूचा देखील बॅट स्पीड खूप चांगला आपल्याला पाहायला मिळतो. संकेत आहे. शिरकाव केलाय संकेतनं. पण या बॉलवरती खरं तर निर्णय असेल या संपूर्ण मॅचचा. जर प्रसादनं ह्या बॉलवरती जर टोला लगावला तर मॅच मध्ये बनून राहील. 90% मात्र शिरकाव करेल बावलेली टीम. अन्यथा मग रन केली आहे कंप्लीट. आता करायच्या 2 मध्ये 7 करायच्यात. कंपल्सरी या बॉलवरती षटकार येणं गरजेचं आहे. अन्यथा स्ट्राईक रोटेट झाल्यावरती या बॉल नंतरच्या चेंडूवरती प्रसादला षटकार ठोकायचा आहे. किंवा एखादा नो बॉल मॅचमध्ये चमत्कार घडवू शकेल रोशनसाठी. आणि या बॉलवरती जर कदाचित षटकार आला तर मॅचमध्ये खूप सारी मजा पाहायला मिळणार. कारण की एक बॉलमध्ये करायच्या तब्बल 2 चेंडूंमध्ये करायच्यात 7. दोन मध्ये 7 बनवायच्यात. फायनल मध्ये कोण दाखल होते सगळ्यांचं लक्ष. एकदा जोरदार टाइम मॅच साठी. झेल पकडली. 1 मध्ये आता करायच्यात या ठिकाणी 7. 1 मध्ये मारून जाऊ दे रे. मारून जाऊ दे. वाईट नको.
बॅट्समॅन आहेत. एक मध्ये 7 करायचे दादा. औपचारिकता म्हणायला लागेल बाकी आहे, पण जर नो बॉल आला तर मॅच मध्ये मजा घेतो. एक चुरस होऊ शकते. पण आजच्या दिवशी सर्व प्रेक्षकांची मन अजिंक्यने जिंकलीत खरं तर. एक मध्ये 7 करायचे आहेत आता या ठिकाणी. संकेत कोणती चुकी करणार नाहीये. संकेत जाऊ दे रे. भावेश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. बॉल आहे बॉल आहे. एक मध्ये 7. धीर कोणीच सोडला नाही या दोनही टीमनी. जिंकलं ऐकून सांगणं देखील कठीण आहे. फायनल मध्ये मात्र प्रवेश करतोय अंबरपाडा टीम. चला चॅम्पियन